धन्यवाद. मला काका सांगा, महागाईमुळे आपल्याला फटका बसतंय, काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्वस्त व्हायला पाहिजे. समजा शेतकऱ्याचा पीक विमा नाही, शेतकऱ्याला समजा वगळलं जातं, शेतकऱ्यावर अन्याय होतो. कशामुळं? सरकार नुसत्या बोगस गप्पा मारतो. आज देतो, उद्या देतो, परवा देतो, नुसत्या बोगस गप्पा मारतो. तो बोगस गप्पा मारतो असं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या मला सांगा दादा, काय व्हायला पाहिजे, काय असायला पाहिजे आपल्यासाठी? आपल्यासाठी काय, तेलाचे दर कमी झाले पाहिजे, शेतकऱ्याला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे. डिझेल जे भेटत नाही शेतकऱ्याला, आज आता पावसाचे दिवस आहेत, मशागत शेती जी झाली पाहिजे. मशागत झाली नाही तर उत्पन्न येणार नाही शेतीतून, पाऊस पडून सुद्धा काय उपयोग होणार नाही. त्यामुळे आता त्यांना डिझेल भेटलं पाहिजे शेतकऱ्यांना. आधीच शेतकऱ्याला एकीकडे भाव मिळत नाही, शेतकरी मेटाकुटीला आलाय. दुसरीकडे जर त्याला मशागतीला शेतीत जर उत्पन्न घ्यायलाच काही डिझेल मिळत नसेल तर दोन्हीकडून शेतकऱ्याचं मरण आहे. म्हणून हे सरकारनं ह्या महत्वाच्या गोष्टीत अगोदर शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर सगळा देश जगल ना. नुसता अदानी अंबानी जगून चालणार नाही, शेतकरी जगला पाहिजे. याच्यासाठी लवकर त्यांनी पावलं उचलली पाहिजे. जे उगा हे केलं जातंय की युद्ध चालू आहे, हे चालू आहे म्हणून जे भाव केला जातोय, ऍक्च्युली ह्या शेतकऱ्याचं जर विकासाचं धोरण असतं ह्या सरकारचं, शेतकऱ्यांना काहीतरी द्यायची भूमिका असती तर ही परिस्थिती आज आली नसती. पण ते विचारात न घेता हे सरकार इलेक्शन मध्ये मग्न होतं, त्यांचं इलेक्शन जिंकण्यामध्ये मग्न होतं. आणि आता जे अदानी अंबानी आहेत त्यांचं कसं उद्योग वाढतील ह्याच्यासाठी ते मग्न आहे शेतकऱ्यासाठी. धन्यवाद. मला सांगा तुमचं म्हणणं काय? या सरकारनं सत्तेत आल्यावर 2014ला पहिल्यांदा दुधाची पावडर निर्यात बंद केली, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्याचं कंबरड मोडलं. त्यानंतर कांद्याची निर्यात बंद केली, नंतर साखरेची निर्यात बंद केली. परकीय चलन आपल्यामध्ये शेतीमालातून परकीय चलन बऱ्यापैकी येत असताना शहरातल्या मतदारांना खुश करण्यासाठी भाजपनं शेतकऱ्यांचा बळी घेतला आणि या 10-12 वर्षामध्ये पूर्ण अर्थव्यवस्था कोलमळी झाली. आणि आज युद्धाच्या नावाखाली आपला नाकर्तेपणा, आपलं अपयश लपवायचं चालू आहे. आणि तेलाचे भाव 2013 नंतर इतके घसरत खाली गेल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं 30-40 रुपयानं डिझेल मिळणं अपेक्षित असताना कंपन्याचा आणि सरकारनं आपली तिजोरी भरून घेतली. परंतु आता मात्र कंपन्यांचा तोटा होतोय. या नावाखाली सरकार जर आमचा खिसा पाडत असेल, आमचा ताटातला घास जर ओढून घेत असेल तर निश्चितच सरकार ही 2-4 लोकांसाठीच काम करतंय. आणि आम्ही म्हणजे या खऱ्या अर्थानं समाजामध्ये शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत असताना शेतकऱ्याचा कोणताही विचार सरकार करत नाही. आणि एका बाजूला निसर्ग अत्याचार काय व्हायला पाहिजे सगळ्याचं म्हणणं घ्यायचं आपल्याला. यावेळेस शेतकऱ्याला आर्थिक डायरेक्ट मदत करून या संकटातून शेतकऱ्याला सावरणं गरजेचं आहे. पीक विम्यासारख्या कंपन्यांना शेतकऱ्यांना पैसे द्यायला भाग पाडणं गरजेचं आहे. संकटातून काही करून शेतकऱ्याला वाचवणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला वाचवणं गरजेचं आहे. जागृती या इकडं. मला सांगा, काय पाहिजे आपल्याला आणि काय व्हायला पाहिजे? देशाचं सरकार हा सध्याला नपुसक सरकार झालेला आहे. कोर्टाने देखील त्यांना सांगितलेलं आहे नपुसक सरकार आहे. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत शेतकरी त्रस्त आहे, सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. मोदी सरकार हटल्यानंतर सगळ्यांना पूर्वीचे दिवस, चांगले दिवस येणार आहेत, एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतंय? त्यांना सरकार चालवायचं येत नाही असं आमचं म्हणणं आहे. मला सांगा, काय व्हायला पाहिजे? शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, या अन्यायाच्या विरोधात आज आदरणीय प्रणितीताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करतो. जो अन्याय चालू आहे, शेतकऱ्यावर अत्याचार चालू आहे, पिकाला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज ताईच्या नेतृत्वाखाली सरकारला जागा करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. आता सुद्धा सरकारने जागा व्हावं, शेतकऱ्याची बदुवा घेऊ नये. हे वाईट असते शेतकऱ्याची बदुवा. ज्याने शेतकऱ्याची बदुवा घेतली त्याला लघवा मारलेला आहे. लक्षात असू दे, ज्यांनी शेतकऱ्याचा तळतळा घेतला, बदुवा घेतली, त्यांना तळतळा लागतंय असं म्हणलं जात आहे. जाऊन दाखवा, पूर्ण सगळेच लोक बसलेत. आपण त्या महिलांकडे जाऊ.
आणि त्यांना सुद्धा विचारू म्हणून बरं का. सगळ्याचं म्हणणं घ्यायचं आपल्याला. आणि ह्या हा यावर द्या. हा सांगा. अहो काय सांगत आहे साहेब, दुधाला भाव नाहीये. दूध निघतंय 4 लिटर आणि 100 लिटर दूध करते सरकार. लेकरवाणी बारीक ह्या सरकारनं सगळं आपलं काय ते खाऊन बारीक सारीक. दूध जर आहे का काय हा सरकारचं काय करावं आता सांगा. शेताला कुठलाच भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला नाही, दुधाला नाही, आज सगळं खाताचं तर गंगनाला भिडलंय बघा. हा काय करायचं आता सरकारला, काय करा सांगा की तुम्ही. चॅनलवाले तुम्ही स्वस्त झाले की सगळं दुनियाला सांगता तुम्ही. जाहीर सांगा का महाग झाल्यावर तुम्ही काय सांगता, तुम्ही काय सांगता जाहीर करता. आमचं 10ला 3 भाज्या चालल्यावर तुम्ही काय जाहीर करता. हा 10ला 3 भाजी चालल्यावर तुम्ही काय जाहीर करता एवढं सांगा आम्हाला. आता लाडक्या बहिणीला त्यांनी 1500 रुपये दिलं, बरोबर आहे. लाडक्या बहिणीने सगळं शेतकऱ्याचं वाटोळ केलं, सगळं वाटोळ केलं, सगळं महागाई वाढवून टाकली. एक काय शेतकऱ्याला राहिलाय, मजुरी मिळणार काय नाही बघा. नुसतं शेण काढायचं आणि तुमची भरती करायची. काय करत सांगा. हा काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला आता वाटतं? काय दुधाला भाव नाही. अरे मग काय बोलायचं. कांदा तर सगळं लुटून टाकायचं. कांदा लुटून टाकलं हा 2.5 चक्कर 3 कांदा लुटून टाकला बघा. सगळेजण पत्रकारावर आरोप करायला लागलेत. मला सांगा मला सांगा मला एक उत्तर द्या तुम्ही. तुम्ही आमचं सतत तुम्ही काय हे करता, काय करता तुम्ही सांगा. तुम्ही चॅनलवर काय करता तुम्ही सांगा. आमचा माळवा स्वस्त असल्यावर तुम्ही जाहीर का करता. गिरायकांना एवढं स्वस्त देताना महाग झाल्यावर का तुम्ही जाहीर करता. का जाहीर करता तुम्ही. काका मला सांगा, पत्रकार हे भ्रष्टाचार आहे असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय 1 नंबर. पत्रकार पैसे खाते असं तुम्हाला वाटतंय का? 100% पत्रकारांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहावं एवढी नंबर म्हणते. लक्षात असू दे, पत्रकारांना सुद्धा ही जनता सोडत नाही. लक्षात असू दे, आपल्याला नीट राहावं लागेल आणि नीटच बातम्या द्यावा लागेल असं वाटतंय बरं का. या इकडं मला सांगा काय व्हायला पाहिजे असं वाटतं. नाही माझं काय मत आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण भाजपचे आमदार 8 ते 10 आमदार आहेत. या आमदारांना नाला काय समजा कळत नाही का. नाही शेतकऱ्याच्या बाजून तुम्ही होता घेता, तुमचं गावोगाव पिंजून काढता आणि ज्यावेळेस शेतकऱ्यावर आर्थिक अडचण येते त्यावेळेस तुम्ही पळून जाता का मुंबईलाही. तुमच्या शिटांचं पडलंय का तुम्हाला. शेतकरी तर रस्त्यावर उतरून आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. सोयाबीनला भाव नाही, त्याच्या पिकाचं नुकसान झालं हे त्यांना माहित असून देखील त्यांनी मुद्दाम शेतकऱ्याची अडचण करतायत. त्यांनी हे आमचं मत आहे की सोयाबीनचा पीक विमा ह्या वर्षीचा दिला पाहिजे. नाही जर दिला तर आत्मदानाचा इशारा दिला जाईल. धन्यवाद. तुमचं म्हणणं काय? सांगितले साहेब मेंढ्या आणि मला सांगा. हा ऐका किती शिवाय द्यायच्या एकदा देऊन टाका म्हणजे आम्हाला मोकळं झालं मला. काय व्हायला पाहिजे असते. जयकुमार गोरे साहेबांना माहित आहे शेतकऱ्याची अडचण काय आहे आणि त्यांनी पूर्णपणे सोलापूरमध्ये थोडा आणि राज्य करा ही भूमिका राबवलेली आहे. प्रत्येकाने यासाठी आपल्या पार्टीत ओढून घ्यायचं घेण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण शेतकऱ्याचा विचार कधी करतच नाही जयकुमार गोरे साहेब. जयकुमार गोरे हा सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केला पाहिजे. हा फक्त पॉलिटिक्स साठी हा माणूस 1 नंबर आहे. शेतकऱ्याच्या धोक्याचा माणूस आहे हा आणि त्यांना कळायला पाहिजे ही बातमी. लक्षात असू दे, हे शिवाय देणार आहेत आणि आपण दाखवणार आहोत. मला सांगा काय शिवाय देऊ वाटलं तुम्हाला असं. परत या 10 मिनिटांना डोकं गरम होईल साहेब. मला जबाबदार ऐका हो दादा मला सांगा दादा मला सांगा महागाई व्हायला लागली. 100% महागाई तर व्हायला अख्ख्या दुनियाला माहित आहे. तुम्हाला आम्हाला काय, पण ह्या महागाईचा पुढे काय फटका बसत नाही. कारण त्यांना आमदार वेतन असते, खासदार वेतन असते. शेतकऱ्याला काय घंटा आहे काय खरं का. आता ह्या वर्षी 2-2 लाख रुपये आम्ही कांद्यात लॉस आहे. कशाला बोट भरायची, पोरांचे फी कशाला भरायचे आम्ही.
म्हणजे अशा अनेक अडचणी आहेत शेतकऱ्या पुढं. एक अडचण म्हणजे सांगायला कमी पडतील एवढ्या अडचणी आहेत शेतकऱ्या पुढं. सांगायला कमी पडतंय असं वाटतंय. मला सांगा दादा, या इकडं. मला सांगा दादा, काय व्हायला पाहिजे असं हो, ज्या ठिकाणी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री नुकसान झाले हे माहित असताना 17,500 रुपये हेक्टरी 17,500 रुपये हेक्टरी जाहीर करतात आणि आज कृषीचे अधिकारी तेच सांगतात आम्हाला वरून जी आर आला नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्या तोंडाला पान पुसण्याचं काम हे सरकारने केलेलं हे नक्की आहे. धन्यवाद. हा जागृत दाखवा, सगळं दाखवा, दाखवा सगळं दाखवा. पोलिस उठवा लागलेत आणि दाखवा जागृत. रस्ता दाखवा जागृत, दाखवा सगळं पूर्ण दाखवा. हा सगळे आंदोलन चालू आहे आणि ह्यातून पोलिसांनी उठवलंय बरं का आणि साईडला थांबवलंय. शेतकऱ्यांना बाजूला घेतलंय.